कुठलाही आजार नसणं म्हणजे आपण हेल्दी आहोत का? तर फक्त फ्री फ्रॉम डिसीज इज नॉट हेल्थ. तर त्यासाठी आपण एक हेल्थची जर डेफिनेशन पाहिली तर फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि एक नवीन पिलर आहे तो स्पिरिच्युअल वेलबिंग. हे असेल तरच आपण हेल्दी असं म्हणू शकतो. तर एखादी व्यक्ती ती जर फिजिकली, मेंटली, सोशली आणि स्पिरिच्युअली हेल्दी आहे तरच आपण तिला हेल्दी म्हणू शकतो. तर फिजिकल हेल्थमध्ये काय येतं की आपली बॉडी फिट आहे, आपण एनर्जेटिक आहोत आणि रोजच्या कामामध्ये आपल्याला उत्साह आहे, तर आपण फिजिकली फिट आहोत असं म्हणू शकतो. जर आपण ह्या गोष्टी होत नाही आहेत की आपल्याला सारखी चिडचिड होतीये, की थकवा येतोय, अशक्तपणा आहे आणि कुणाशी बोलू नये असं वाटतंय, कधी रडावंसं वाटतं किंवा एकटं राहावंसं वाटतं, तर ह्या गोष्टींसाठी आपण आपली हेल्थ इम्प्रूव्ह होईल ह्या दृष्टीने पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. की फिजिकल हेल्थ जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे तर काही रोजचे व्यायाम प्रकार आहेत की किमान तुम्ही 20 to 40 मिनिट्स एखाद्या व्यायाम प्रकारात एंगेज राहणं हे एक की फॅक्टर ठरू शकतं. की वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, स्विमिंग असेल, डान्सिंग असेल, कुठल्याही तऱ्हेने एक तुम्ही जेव्हा शारीरिक श्रम करता, एक्झरसाइज न करताही तुम्ही काही घरातल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा शारीरिक हालचाली करणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायाम असू शकतो, पण तो नियमित असला पाहिजे. योगाचे काही प्रकार आहेत, सूर्यनमस्कार आहेत की जे आपल्याला फिजिकली फिट राहण्यासाठी उपयोगाचे असतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की आफ्टर द एज ऑफ 40 काही वेट बिअरिंग एक्सरसाइजेस की वेट स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, तर ह्यासारखे उपाय केले तर आपले शरीर सौष्ठव म्हणजे एक मसल स्ट्रेंथ पण बिल्ड व्हायला मदत होते. सोशल हेल्थ हा एक पिलर आपल्या हेल्थच्या डेफिनेशनमध्ये आहे. तर त्यानुसार आपण म्हणतोच की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. तर आपण समाजात राहतो, त्या समाजाशी आपण कसे कनेक्टेड आहोत त्याचा सुद्धा आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट होत असतो. तर जेव्हा आपण सामाजिक हेल्थ ही बघत असतो तर त्यामध्ये काय मुद्दे आपण असले की आपण सोशली हेल्दी आहोत असं म्हणू शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे आपण लोकांशी कनेक्टेड असणं, आपल्याला लोकांबद्दल सहानुभूती, प्रेम वाटणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि काहीतरी खूप कमी लोकांसोबत का होईना पण आपण एक हेल्दी बॉन्ड्स की जे खूप लॉंग लास्टिंग असतील ते क्रिएट करणं, लोकांशी संवाद साधणं, अगदी अनोळखी लोकांशी पण आपल्याला संवाद साधता येणं हा पण एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे सोशल हेल्थचा. तर आपण आपली सोशल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी पण काही गोष्टी करू शकतो. की काही गोष्टी टाळल्या पाहिजेत की अवॉइड काय केलं पाहिजे. तर एक कंप्लेनिंग नेचर, क्रिटिसायझिंग किंवा एक कंपॅरिझन ऑलवेज आपण करत असतो. तर ह्या गोष्टींनी कधी पण आपण दुःखी होतो आणि आपला सोशल कनेक्ट कमी होऊ शकतो. अशी चांगला संवाद साधता येणं, जिव्हाळ्याचं नातं तयार करणं आणि त्याचसोबत काही सोशल गॅदरिंग्सना जर आपण जाऊ शकलो, काही हॉबी क्लासेस आपण अटेंड करू शकलो तर ते पण सोशल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य हा हेल्थच्या डेफिनेशनमधला एक महत्त्वाचा पिलर आहे. तर व्हॉट इज मेंटल हेल्थ हे आपण जेव्हा पाहू तर त्यामध्ये आहे की आपली स्वतंत्र विचारधारा असणं, काही आपल्याला स्ट्रेस असतो तो आपण एक पॉझिटिव्हली हँडल करता येणं, आपले इमोशन्स एक्सप्रेस करता येणं, ह्या जेव्हा गोष्टी आपण सक्षमपणे करू शकतो तर त्यावेळी आपण म्हणू शकतो की येस, माझी मेंटल हेल्थ ही चांगली आहे. आणि ती अजून चांगली राहण्यासाठी आपण काय करू शकतो तर काही मेडिटेशन टेक्निक्स आहेत, प्राणायाम आहे, म्युझिक थेरपीज आहेत किंवा जर्नलिंग आहे. तर ह्या गोष्टींनी आपण आपली मेंटल हेल्थ नक्कीच सुधारू शकतो. सोशल हेल्थ आपण बघत असताना आपण म्हटलं की लोकांशी चांगले संबंध असले पाहिजेत आणि आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं, आनंदी राहणं, कनेक्टेड राहणं आणि एक बिलॉंगिंग, आपल्याला वाटतं की आपण एखाद्या फॅमिलीचा किंवा एखाद्या एक्सटेंडेड फॅमिलीचा पार्ट आहोत असं फील होणं, हे म्हणजे एक सामाजिक हेल्थ चांगली असण्याचं लक्षण आहे. ह्यामध्ये आपण म्हणजे फक्त चांगलंच बोलणं आणि हे नाही, तर कधी कधी आपले मतभेद असू शकतात. काही गोष्टींमध्ये आपलं एक वेगळी विचारधारा असणं ह्यामध्ये काहीच गैर नसतं. पण आपली जी मतं आहेत ती शांतपणे आणि ठामपणे जेव्हा आपण मांडू शकू तर ते सामाजिक आरोग्यासाठी खूप हिताचं ठरतं.
आणि अगदी सगळ्यात महत्त्वाचं रूट आणि एक गाभा म्हणू की ह्याचा की आपल्या स्वतःवर प्रेम असणं आणि आपल्याला आपण स्वतः आवडणं आणि स्वतःशी कनेक्टेड असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे.